नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्ही हे फ्लोअर सोफा बघा. आता असे फ्लोअर सोफा बाजारामध्ये खूप जास्त महाग मिळतात, परंतु हे युजफुलसुद्धा तितकेच असतात. परंतु जर तुम्हाला एवढे पैसे खर्च करायचे नसतील तर आज आपण घरच्या घरीच अशा पद्धतीचे फ्लोअर सोफा जो आहे तो एका टी शर्टपासून अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच तयार करणार आहोत. आणि यासाठी आपल्याला कुठेही टी शर्टला कट करण्याची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही पद्धत सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर बघा, एक टी शर्ट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उलट्या साईडने टी शर्टला करून घ्यायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी टी शर्टच नाही तर स्वेटरचा वापर करू शकतात किंवा एखादा छान कलरफुल जो टी शर्ट असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरला तरीही चालेल, किंवा गाऊन वगैरे असेल तुमच्याकडे त्याचाही वापर केला तरीही चालेल. आणि बघा, वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. त्यानंतर एक दोरी घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी रबर बँडचा वापरसुद्धा करू शकतात, परंतु वरच्या साईडने थोडासा एक्स्ट्राचा भाग आहे त्यामुळे रबर बँड लावायला जरा अवघड गेलं असतं, म्हणून मी या ठिकाणी दोरीचा वापर करत आहे. आता त्यानंतर आपल्याला शर्ट जो आहे पुन्हा सरळ साईडने करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण दोरीने पॅक केलं तो भाग आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवायचा आहे. खूप जास्त सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. तुम्हालाही अशा पद्धतीचा फ्लोअर सोफा जर बनवायचा असेल तर नक्की ट्राय करून बघा, कारण खूप कमी वेळेमध्ये हा तयार होतो आणि मेहनतसुद्धा खूप जास्त कमी लागते. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये भरपूर असे जुने कपडे असतात. मग त्यामध्ये साड्या असतात, काही छोटे मोठे ब्लँकेट असतात, बेडशीट असतात, किंवा आपल्या लहान मुलांचे कपडे असतात, आपले टॉप असतात, ड्रेस असतात, लेगिन्स असते, किंवा लहान मुलांचे देखील खूप जास्त टी शर्ट वगैरे आपल्या घरामध्ये असतात. आता दिवाळीची साफसफाई आपण सर्वच जण करायला काढतो. मग अशा वेळेस हे जुने जे कपडे राहतात ते आपण घरामध्ये ठेवत नाहीत किंवा इतर कोणालाही देतो किंवा टाकूनसुद्धा देतो. तर आता प्रत्येकाचं टेंडन्सी वेगवेगळी असते. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने जुन्या कपड्यांचा वापर करत असतात. जर तुमच्याही घरामध्ये जुने कपडे असतील तर बघा, जेवढे काही कपडे असतील ते अशा पद्धतीने आपल्याला हा जो टी शर्टचा आतला भाग आहे बघा त्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी जी साडी टाकली त्यामध्ये बघा, ती साडी अशी घडी करून अजिबात टाकायची नाही. जेवढी अशी फुललेली राहते तीच तशीच साडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून ते सॉफ्ट तयार होतं, कडकपणा त्याला राहत नाही. आता तुम्ही यामध्ये सॉफ्टवालं असं ब्लँकेट जर असेल तुमच्याकडे छोटंवालं, ज्याची साईज छोटी असते, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. किंवा तुम्ही जर शिवणकाम करत असाल तर शिलाई मशीनचे भरपूर असं कतरण जर तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. किंवा तुमच्या घरामध्ये म्हणजे लहान मुलांचे काही कपडे राहतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकले तरीही चालेल. किंवा जुनी एखादी पिलो असेल त्यातला जो कापूस असतो तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. त्यानंतर बघा, सर्व हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे व्यवस्थितरित्या हातामध्ये पकडायचा आहे आणि व्यवस्थित पूर्ण सेट झाल्यानंतर याला गोल शेप आल्यानंतर वरच्या बाजूला रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे. आणि बघा, काहीच अवघड नव्हतं. एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण आपला जो फ्लोअर सोफा आहे तयार केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही वरचा जो भाग आहे रबर बँड लावण्याऐवजी तुम्ही एक नॉडसुद्धा, तो खालचा जो कटिंगचा भाग असतो बघा जॉईंटचा, त्या ठिकाणी नॉडसुद्धा तुम्ही लावू शकतात. किंवा अशा पद्धतीने रबर बँडने पॅक केलं तरीही चालेल. आणि बघा, जसं बाजारात आपल्याला फ्लोअर सोफा मिळतो म्हणजे जो खूप जास्त महाग असतो, 2-2.5 हजाराच्या वरती तर नक्कीच मिळतो. पण बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी जर तुम्ही या ठिकाणी जर मोठा गाऊन जर घेतला आणि त्यामध्ये मोठ्या जास्त प्रमाणात जर कपडे टाकले तर खूप जास्त मोठ्या साईजचा हा फ्लोअर सोफा आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आणि याचा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकतात. एकतर आता हिवाळाही सुरू होतोय, हिवाळ्यामध्ये तुम्ही याला बसण्यासाठी यूज करू शकतात. किंवा तुमच्या घरामध्ये काही वृद्ध माणसं असतील, पाठीचा त्रास होत असेल तुम्हालाही, तर अशा पद्धतीने चेअरवरती देखील पाठीमागच्या साईडने तुम्ही याला ठेवू शकतात. सोबतच सोफ्यावर सुद्धा तुम्ही याला डेकोरेट करण्यासाठी वापरू शकतात किंवा बेडवर सुद्धा ठेवू शकतात. हे अगदी कुशन ज्या टाईपचं असतं त्या टाईपचंच हे दिसतं आणि बघा, दिसायलाही छान दिसतं.
म्हणजे तुम्ही जेवढा छान टी शर्ट या ठिकाणी वापरशाल तेवढा छान हे जे फ्लोअर सोफा जो आहे तो दिसायला सुंदर दिसतो। आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। तुम्ही याला बसण्यासाठी सुद्धा वापरू शकतात, लहान मुलांना सुद्धा तुम्ही याला बसण्यासाठी देऊ शकतात। हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया नेक्स्ट